नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल भीमा नदी। सुंदर अशी फुलं आपल्याला दिसत आहेत। भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा नदी दोंदे गावात आपल्याला सगळ्यात मोठी पाहायला मिळते। येथे आपल्याला शंकराचं मंदिर पाहायला मिळते। त्याचप्रमाणे नदी किनारी असलेली व्यायाम करण्याची साधने आपल्याला पाहायला मिळतात। नदीच्या काठी आपल्याला भक्त पुंडलिक मंदिर दिसतंय। दोंदे गावात श्री दक्षिणेश्वर महादेव मंदिर आपल्याला दिसत आहे। आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। नदीच्या काठी असलेले निसर्ग रम्य वातावरणात आपल्याला मंदिर पाहायला मिळते। हे मंदिर फेमस मंदिर आहे। ओम नमः शिवाय। येथे आपल्याला भीमा नदी खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेली दिसते। दोंदे गावचा दशक्रिया घाट आहे। अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा घाट आहे। येथे यामाचं साहित्य सुद्धा लावले गेलेलं आहे। इथे आपण 6 पॅक व्यायाम करू शकतो। इथे आपण कमरेचा व्यायाम करू शकतो। इथे पाठणीचा व्यायाम करू शकतो। असं आहे, वजन उचलण्यासाठी आहे। सगळ्या प्रकारची सुखसोयी निसर्गरम्य वातावरणात आपल्याला दिसते। आज आपल्याला दोंदे गावचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप कोळी भेटलेले आहेत। त्यांना आपण चॅनल सबस्क्राईब करायला सांगू। नेचर ऑफ पुणे 14 चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलला आपल्या राजगुरुनगरी परिसरातील चांगल्या गोष्टी दिसतील। आपल्या घरातील लोकांना सुद्धा सांगा। ठीक आहे। आणि आपण चाललेलो आहे बंधाऱ्याकडे। आज मी दोंदे गाव, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे आलेलो आहे। आणि ही नदी भीमा नदी आहे आणि याच्यावर कोल्हापुरी टाईपचा बंधारा बांधलेला आहे। ज्यावेळेस पावसाळ्यात तासकामा धरणातून पाणी सोडलं जातं त्यावेळेस ते अर्धी लेवल एवढं पाणी बंधाऱ्यातून दिसतं। खूप पावर असते, कोण्या बंधारून पाणी जात नाही कारण पूर्ण डापं काढलं जातं। पण त्यावेळेस पाऊस येईल ह्यावर्षी, त्यावेळेस मी नक्कीच व्हिडिओ काढणार आहे। कोण दोंदे गावचं आहे त्यांनी कमेंट करा। येथे लोक पोहण्यासाठी भोसरी, चाकण या भागातून येतात कारण इथे नदी खूप स्वच्छ आणि सुंदर आहे। ह्या विहिरीकडे आता मी जातो आणि तुम्हाला दाखवतो। निसर्ग संपन्न वातावरण आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला डोंगर आहे, खाली नदी आहे, त्याचप्रमाणे विहीर आहे पाण्याची, पाणी पुरवठा योजना। त्याच्यानंतर इथे दोंदे गावची मंदिरं दिसतात। अतिशय निसर्ग संपन्न असा भाग आहे। दोंदे गावच्या कोल्हापुरी बंदरावरून वर आल्यानंतर आपण पाडळी गावामध्ये आलेलो आहोत आणि पलीकडे दोंदे गावची डोंगररांग आपल्याला दिसते। संध्याकाळ होत आली आहे। ग्रामीण भागातील जीवन असंच असतं, शांत आणि समाधानी।